रानातल्या दगडासारखी आपली जिंदगी नाही, रानात गवत उगवलेल्या सारखी जिंदगी नाही, रस्ता आहे तशी जिंदगी नाही, कुत्र्यासारखी जिंदगी नाही, मांजरासारखी जिंदगी नाही, झाडासारखी जिंदगी नाही, ह्या तारासारखी जिंदगी नाही. जिंदगी आहे तर कशी? जिंदगी अनमोल आहे रे माझ्या काळजामधल्या भावा. पाखरासारखी नाही, नाही हिरीमधलं पाणी आहे तसं नाही, नाही रानामधले काळी माती आहे तसं जीवन नाही, नाही मोठ्या मोठ्या दगडाची सारखी जीवन नाही, रस्ता ह्याकडेच त्याकडेला गेलाय म्हणून तशी जिंदगी नाही, नाही रे वैरणसारखी जिंदगी नाही, नाही त्या हिरवी वैरण आहे इकडं करपली जिंदगी तशी नाही, तिकडं सूर्य उगवलाय तशी चमकती तशी जिंदगी आहे रे माझ्या भावा. कारण की जिंदगी तर आपण करतोय आल्या जिंदगीमध्ये, झालेल्या तू संघर्षापुढं हार मानून जातो ह्या गोष्टीचा मला अभिमान नाही वाटत, गर्व वाटतोय. कारण की तुझ्या ज्या कशा गोष्टीमुळं आणि त्या तुझ्या मेहनतीनं रंग तिथं दावणार आहे, तू तिथं दावूनच क्वालिटी देणार आहे, तिथं पण तू एका गोष्टीमुळं हार मानतोय. त्या हारलेल्या जीवनाला नव्यानं लढावं लागतं रे माझ्या सोन्या. कारण की तुझी जिंदगी पुढं म्या काही येऊन चालत नाही, आणि म्या आलेल्या पुढं तुला काय डोळं पुसत पुसत कुत्र्यासारखं मांजरासारखं नरक नरक हुलेसारखं होऊन चालत नाही. कारण की जिंदगीच्या पुढं भ्रमाच्या पुढं आपल्या रस्त्याच्या पुढं आणि माणसाचा हे ध्येय आहे माझ्या काळजामधल्या भावा. तुला टेन्शन जरी आलं नाही जरी आलं तरी तो बरं वाईट जरी केलं काय 4 दिवस रडून शांत बसणार, ह्याऐवजी तू स्वतःचे विचार करावशी. तुझी जिंदगी हाय 100 वर्षाची सुद्धा नाही आजच्या जमान्यात. आपण 100 वर्षासुद्धा जगत नाही, फक्त जगून जगून जगतोय. लय झालं 40 ते 35 ते 50. कारण की जिंदगीमध्ये आल्या जन्मामध्ये 5 वर्ष आपलं आईबापाने 18 वर्षापर्यंतच्या आतमध्ये पालवलं पसवलं, तिथून स्वतःच्या पायावरती 40चा झालो आपण. 40च्या पण आधी लग्न होईना आणि लगीन होईना, लगीन नाही झालं म्हणून पुन्हा ज्याला आपली जिंदगी पुन्हा 50 60 55वर गेली. तिथून लगीन जरी झालं तर 70 75 गेली. तिथनं लहानी लहानी लेकरं पुन्हा झाली जन्माला आली, तिथून पुन्हा ज्याला 85 80 राहिलं खाली 20 राहतोय का नाही. त्यामुळं जिंदगीमध्ये देह वाचा 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 गाचा गाचा करू नको. जेवढं तुला सोपतं आहे तेवढंच करायला शिक. कारण की लग्नाची लगीन होत नाही म्हणून टेन्शन घेऊन चालत नाही, आणि झालेल्या जीवनाला आकार देऊन आजच्या जमान्यात कसं लगीन होईना ही मला पण समजत नाही. कारण की ही कुत्र्या मांजरासारखी जिंदगी झाली आपली. कारण की भाकर खायची आहे, काम करायचं, पैसा कमवायचा. कमवायचा कोणाला? कमवायचा कोणालाच नाही माझ्या भावासारख्या दोस्ता. तू कमवूच नको, तू दारूचं व्यसन करू नको, मावा गुटखा खाऊ नको, कुठलंच व्यसन करू नको. फक्त तू तुझी जिंदगी अनमोल जग एवढंच कर. तू दुसरं कशाच तू टेन्शन घेऊ नको. वेळेवर जेव, वेळेवर टायमाला खा, चांगलं पोटाला हॉटेलमध्ये जाऊन खा, परंतु दारू पिऊ नको. तुला टेन्शन डिप्रेशन आलं तर एक वेळेस झोप, आराम कर, परंतु दारूच्या हिल्लापड्यात पडू नको. जीवन आपलं आहे, लगीन नाही झालं तर कधी हार मानू नको. हाय ह्यातच आनंद जगायला शिक. कारण की तू हाय ह्यात अभिमान आहे आईबापाला. कारण की मायबाप तुला किती जरी सांभाळायचा प्रयत्न करायची ते मायबाप सांभाळते, दुसरं कोण सांभाळणार नाही. स्वतःची हिमतीवरती तू सांभाळून नवं लढून लढायला शिक. नाही दुसरी सांगते ती म्हणून माझ्या भावा, एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव, उगवता सूर्य आणि मावळता देह ही कायम राहू शकतं. म्हणून ही उभ्या जिंदगीमध्ये तू स्वतःच्या वेदना स्वतःला करायला शिक, नाही दुसऱ्यासाठी. एवढंच ध्यानात ठेव. यासाठी तू एक ना एक दिवस काळासारखं ही माणूस पुन्हा आले, पूर्ण माणूस जरी आलं तर त्यांच्या भ्रमानं आपली जिंदगीची राखरांगोळ करू नको. आणि सत्य परिस्थिती सांगतो तुला, आणि ही कधीही खरं आहे. धन्यवाद. हा.